मॅम. प्रार्थना झाली का आपली? यस टीचर. येस मॅम. येस मॅम. बर. होमवर्क सगळ्यांनी केला? यस टीचर केला. येस मॅम. येस मॅम हो केला. मॅम. वर नाही टाकला. का ग्रुपवर का नाही टाकला? मॅम मोबाईलचे काय मॅम मी टाकला आहे. टीचर मी केला पण आणि टाकला पण. व्हेरी गुड. बरं, आता पुढची घ्यायची गणित आपण. यस टीचर. हो टीचर. येस मॅम. बर. टीचर ते 4.4 मधलं 33रा प्रश्न बाकी होता ना. 4. टीचर 4.3 मधला पण बाकी होता. नाही टीचर 4.4 मधला बाकी होता फक्त. 4.4 आपण 4.4च घेतोय ना आता सध्या चालू आहे आपला. 4.4 चालू आहे ना. हो टीचर. मी शेअर करते स्क्रीन. पण 4.4 वर होतो. 4.4 वर आपण कुठे होतो? चौथा प्रश्न झालेला ना आपला. तिसरा मी ठेवलेला. तिसरा पण क्वेश्चन बाकी ठेवलेला है ना. यस. बरोबर ना. आता आपण थर्ड क्वेश्चन घेऊया आज आणि 4.5 पण बघूया स्टार्ट आपल्याला करता येते का. ठीक आहे, लवकर हा चॅप्टर संपायचा आहे कारण याच्यामध्ये खूप दिवस गेलेत आपले. रेशो आणि प्रपोर्शन याला थोडा वेळच लागणार होता कारण हे कळायला खूप थोडं हा धडा कळणं फार गरजेचं आहे कारण खूप अनेकांना डोक्यावरून जातो ना रेशो आणि प्रपोर्शन आणि शिकवायला पण जरा कठीण आहे आणि समजायला पण कठीण आहे. मला तेवढं समजलंय ना व्यवस्थित? यस टीचर समजलं. येस मॅम. हो टीचर. हा, आता इथे आपल्याला इथे सगळे आपल्याला शो दॅट असं किंवा शो दॅट दिस इच रेशो इज इक्वल टू डॅश असे सगळे सम आहेत. शो दॅट असंच आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये पहिलं गणित काय ते आपण बघूया. थर्ड मध्ये तिसऱ्या क्वेश्चन मध्ये हे तुम्हाला गिवन आहे. इफ ए y plus z is equal to b z plus x is equal to c x plus y and out of ABC no two of them are equal, then show that. हे आपल्याला show that करायचं. आता ही सगळी गणित आहे ना थोडी ट्रिकी आहेत. म्हणजे आपण आपल्या डोक्याचा वापर थोडा लॉजिकल पण जायचं. आपल्याला काय हवंय, काय शो करायचंय त्याप्रमाणे आपल्या रेशो मध्ये आपण काय थेरम ऑन इक्वल रेशोच वापरायचे. पण मग कसा वापरायचा, कोणत्या रेशोला मला मल्टिप्लाय करावं लागेल, मग मला ऍडिशन करावं लागेल की सबट्रॅक्शन करावं लागेल, हे सगळं आपण आपल्या डोक्याचा वापर करून विचार करून करायचं. मला काय शो करायचंय त्याप्रमाणे मी ते करणार आहे. आता आपल्याला दिलंय काय बघा, हे दिलेलं आहे, हे गिवन आहे आणि हे शो करायचं. हे जे आहे ना आपल्याला हे गिवन आहे, हे गिवन आहे आणि हे आपल्याला प्रूफ करायचं पूर्ण. बरोबर आहे? यस टीचर. हो टीचर. तर मी आधी काय करणार बघूया. थेरम ऑन इक्वल रेशोज आपण वापरतोय. मला काय गिवन काय आहे ते फक्त सांगा. कसं आपण पटापट सॉल्व करू. गिवन काय काय आहे? ए वाय प्लस झेड इज इक्वल टू बी झेड प्लस एक्स इज इक्वल टू सी x plus y. x plus y. आणि आपल्याला शो करायचंय
x minus y अपॉन सी छेद मायनस बी. c नाही टीचर वाय टीचर अपॉन ला c येईल. y minus z upon Yes, teacher. a b minus c. नंतर झेड मायनस एक्स झेड मायनस एक्स z अपॉन minus बी x is equal to b. सी मायनस ए बरोबर आहे ना? इज यस टीचर इज इक्वल टू c minus a इज इक्वल टू एक्स मायनस वाय अपॉन सी ए मायनस बी. आता आपल्याला काय करायचं, हे तीन आपल्याला रेशो इक्वल नाही दिले, पण एक असं तीन इक्वेशन म्हणजे इक्वेशन टाईप दिलेलं आहे, ते मी खाली घेते. आधी मला जे गिवन आहे ते गिवन काय आहे तर a y प्लस z इज इक्वल टू b z प्लस x झेड प्लस इज इक्वल टू c x प्लस y. हे गिवन आहे. आता हे रेशो नाहीये. आपण थेरम ऑन इक्वल रेशो यूज करण्यासाठी आपल्याकडे रेशो इक्वल पाहिजे. मग ह्याला मी रेशो मध्ये साठी मी काय करेन माहितीये का, या प्रत्येकाला मी डिवाइड करते, डिवाइड बाय ए बी सी, म्हणजे ए इंटू बी इंटू सी याने डिवाइड करते. मग ए इंटू बी इंटू सी ने प्रत्येक टर्मला डिवाइड केल्यानंतर असं बनेल. म्हणजे पहिला ए वाय प्लस झेड ला मी एबीसी ने डिवाइड केलं, बी झेड प्लस एक्स ला एबीसी ने डिवाइड केलं, सी एक्स प्लस वाय ला एबीसी ने डिवाइड केलं. आता इथे होतं काय, ए ए निघून जातो, इथे बी निघून गेला, इथे सी निघून गेला. त्यानंतर राहिलं काय आपल्याकडे, टीचर वाय y प्लस झेड अपॉन बी सी अपॉन बी सी झेड प्लस एक्स अपॉन अपॉन ए सी एक्स प्लस y अपॉन अपॉन ab ए बी. आता इथे बघा, हे रेशोज आले, आपल्याला रेशोज मिळाले, म्हणजे हे तीन रेशोज इक्वल आहे, रेशोच्या फॉर्म मध्ये आले. आता मी हे रेशोज आहेत ना, के मी असं त्यांची व्हॅल्यू के आहे असं समजते. मग आपण बघा त्याच्यावर काही ऑपरेशन्स केले वेगवेगळे, त्यांना कशाने तरी गुणलं किंवा ऍड केलं किंवा सबट्रॅक्ट केलं तरी ती केच राहते व्हॅल्यू, बरोबर आहे. मग आता हे रेशोज आलेले, आधी रेशोज नव्हते म्हणून मी एबीसी ने डिवाइड केलं, मग मला हे रेशोच्या फॉर्म मध्ये मिळालं. आता मला जे शो करायचंय ना ते बघूया आपण, मला काय शो करायचंय. तर मला शो करायचंय y मायनस झेड अपॉन ए ब्रॅकेट बी मायनस सी. आता शो करायचंय. आता नीट आपण जर या जे आपलं मला शो करायचंय त्याच्याकडे जर बघितलं तर मला ना बघा डिनॉमिनेटर जो आहे ना तो काय आहे बघा, पहिल्याचा जो डिनॉमिनेटर आहे तो असा आहे, म्हणजे पहिलं जे मला प्रूव्ह करायचंय ते असं आहे, y मायनस झेड आणि ए ब्रॅकेट बी मायनस सी. सी नीट लक्ष द्या मला काय प्रूव्ह करायचं. असं आहे ना, बरोबर आहे. यस टीचर यस टीचर येस. आता आपल्याला खाली काय काय दिसते बघा, इथे खाली मला बीसी दिसतंय, एसी दिसतंय, ए बी दिसतंय, पण इथे मला काय दिसतंय ए ब्रॅकेट बी मायनस सी. आता हे मला कसं मिळेल ए ब्रॅकेट बी मायनस सी. बघा ए ब्रॅकेट बी मायनस सी म्हणजेच काय आहे, ए ने जर मल्टिप्लाय केलं तर ए बी आहे मायनस ए सी, बरोबर आहे. ए बी मायनस हे आहे. जर मला हे पाहिजे ना तर मला हे आणावं लागेल, ए बी मायनस ए सी मिळालं ना तर ए कॉमन काढून मी बी मायनस सी ब्रॅकेट मध्ये लिहू शकते. आता ए बी मायनस ए सी मला कसं मिळेल बघा, इथे तिसऱ्या जो रेशो आहे त्याच्यामध्ये ए बी आहे आणि दुसऱ्या रेशो मध्ये काय आहे, एसी आहे, बरोबर आहे. बरोबर आहे ना. हो टीचर. मग मी काय करेन माहितीये, मी तिसरा
तिसरा आणि दुसरा रेशो घेते मी. आधी तिसरा घेते कारण मला काय पाहिजे माहितीये, मला जे पाहिजे ना त्याप्रमाणे मी रेशोज ना ऍड किंवा सबट्रॅक्ट करणार. मला काय हवंय ते बघायचं. तर मला काय हवंय, AB मायनस AC. बरोबर आहे. तर मी काय करेन, हा तिसरा रेशो आणि दुसरा रेशो एवढे घेते आधी एकत्र. पहिला मी तिसरा घेते इज इक्वल टू Z प्लस X AC. हे के आहेत, सगळे रेशो के आहेत. हा पण के आहे, हा पण के आहे, हा पण के आहे. तिन्ही रेशोज के आहेत. आता हे दोन्ही रेशोज पण के आहेत. आता याच्यावर मी थेरम ऑन इक्वल रेशोज जर यूज केला तर मला काय मिळेल, बाय युझिंग थेरम ऑन इक्वल रेशोज. आता मला हवंय काय, AB मायनस AC पाहिजे ना. मला डिनॉमिनेटर मध्ये AB मायनस AC पाहिजे. मग मी काय करेन, ह्या दोघांना सबट्रॅक्ट करेन. काय करेन म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये मला काय पाहिजे त्याप्रमाणे मी त्याला मॅन्युप्युलेट करायचंय तुम्हाला कारण तुम्ही थिअरम ऑन इक्वल रेशोज कसंही तुम्ही यूज करू शकता. बाय थिअरम ऑन इक्वल रेशोज मी काय करू शकते, या दोघांना म्हणजे पहिल्या रेशो मधून दुसरा रेशो मी सबट्रॅक्ट करू शकते. मग एक्स प्लस वाय मायनस झेड प्लस एक्स अपॉन AB मायनस AC. म्हणजे मी सबट्रॅक्ट करणार, या रेशो मधून हा रेशो मायनस करणार. तरी सुद्धा त्याची व्हॅल्यू काय राहणार आहे, त्याची व्हॅल्यू काय राहणार आहे, केच राहणार आहे. बरोबर ना. येस मॅम. हो टीचर. आता इथे एवढं कळलं मी काय केलंय. येस टीचर. आता मला जे जे प्रूव्ह करायचंय त्याप्रमाणे मी घेणार आहे रेशोज. आता इथे काय होईल बघा, एक्स प्लस वाय, इथे मायनस साईन आतमध्ये घेतल्यामुळे दोघांचे साईन चेंज होणार आणि याच्यातून A कॉमन काढणार, ब्रॅकेट मध्ये B मायनस C जे मला हवंय ते मिळालं आणि मग याची व्हॅल्यू K येणार. एक्स एक्स गेला, एक्स मायनस एक्स. मग राहिलं काय तुमच्याकडे, y मायनस झेड अपॉन A B मायनस C इज इक्वल टू K. म्हणजे हा पहिला रेशो K आला. बरोबर आहे. पहिला y मायनस झेड अपॉन A मायनस A ब्रॅकेट B मायनस C हा रेशो K आला. आता मला काय एकच रेशो नाही, हे पण त्यांच्या बरोबर इक्वल ब्रॅकेट A मायनस B हे सुद्धा मला इक्वल दाखवायचे. तर आता तुम्हाला जर हे दुसरं वाला तुम्हाला प्रूफ करायचंय इक्वल, कुठे गेलं हे, तर तुम्ही कोणते दोन रेशो घ्याल, B हे तुम्हाला दाखवायचं BC अँड AB. असं. हा मग हे ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं BC मायनस BA, BA म्हणजेच AB. मग BC BA कुठे आहे ते वाले घ्या. BC BA याच्यामध्ये कुठे आहे बघा, पहिला आहे आणि हा तिसरा आहे आणि BC मधून BA मायनस व्हायला पाहिजे, BC मधून BA मायनस. हा पहिला घ्या कोणता, हे तीन बघा, हे तीन रेशो याच्यातले तुम्हाला कोणते दोन हवेत त्याप्रमाणे घ्यायचे. हा तर पहिला आणि कुठला घेणार, पहिला आणि तिसरा घ्या बघू आणि त्यांना सबट्रॅक्ट करायचं बाय थिअरम ऑन इक्वल रेशोज. करा बघू ते. टीचर Z मायनस एक्स अपॉन B ब्रॅकेट C मायनस A ब्रॅकेट. त्याची पण व्हॅल्यू K आली ना तुमची. येस टीचर. येस Kच येणार तो पण. मग त्याला असं आपण ना वेगवेगळे इक्वेशन ना 1 2 3 असं लिहूया, म्हणजे ही व्हॅल्यू पण K, कारण नंतर आपल्याला ते तिन्ही पण इक्वल दाखवायचे. म्हणजे ह्याला आपण इक्वेशन 1 लिहूया
सिमिलरली आपण बाकीचे पण आहेत ना ते पण के प्रूव्ह करू शकतो. सिमिलरली असं लिहिलं तरी चालेल. सिमिलरली वी कॅन शो बाकीचे जे 3 आहेत, जसं दुसरा कोणता आहे झेड मायनस एक्स बी ब्रॅकेट सी मायनस ए, हे आपण के प्रूव्ह करू शकतो. त्यानंतर बरोबर ना, हेच आहे ना दुसरं झेड मायनस एक्स चालू ना. यस टीचर. आणि एक्स मायनस वाय सी बी मायनस ए मायनस बी. हे पण आपण के प्रूव्ह करू शकतो. म्हणजे हे तिन्ही इक्वेशन मी के प्रूव्ह केले. मग तिन्ही इक्वेशन जर के आहेत याचा अर्थ तिन्ही पण कसे आहेत, तिन्ही पण रेशोची व्हॅल्यू जर के आहे याचा अर्थ तिन्ही रेशोज कसे आहेत, इक्वल. इक्वल आहेत. म्हणून मध्ये मी इक्वल टू चं साइन लिहू शकते. म्हणून मग फ्रॉम 1 2 and 3 तिन्ही रेशोची व्हॅल्यू के आल्यामुळे तिन्ही पण इक्वल रेशोज आहेत. मग नंतर मग लास्टला आपण जे प्रूव्ह करायचंय मला ते मी लिहू शकते, कारण तिघांची पण व्हॅल्यू केच आली त्यामुळे तिन्ही रेशोज मी इक्वल लिहू शकते. हे प्रूव्ह होत. कळलं? यस टीचर. हे लिहून घ्यायचंय का कोणाला? यस, स्क्रीनशॉट काढून घेतला. स्क्रीनशॉट हो काढला? टीचर, स्क्रीनशॉट काढला. हो. बर. पुढचं गणित आपण घेऊया. स्क्रीन दिसते? यस टीचर. येस. पुढच्या गणितामध्ये पुढचं गणित सोपं आहे. आपल्याला हे 3 रेशोज इक्वल दिलेले आहेत, मग ते सुद्धा के घ्या आणि आपल्याला शो करायचंय की then show that the value of each ratio is equal to k. आता each ratio is equal to k हे जर आपल्याला प्रूव्ह करायचं, याचा अर्थ मला काय प्रूव्ह करायचं माहितीये का, के जो आहे, कारण आपण काय करणार आहे आधी each ratio is equal to k घेणार आहे. बरोबर आहे? कारण आपण काय करतो जेव्हा रेशोज इक्वल असतात तेव्हा त्याची व्हॅल्यू आपण के असं कन्सिडर करतो. आणि आपल्याला आता काय करायचं माहितीये का, की देन शो दॅट द व्हॅल्यू ऑफ इच रेशो इज इक्वल टू के, सॉरी इज इक्वल टू 1. म्हणजे मला काय करायचंय की के जो आहे ना त्याचीच व्हॅल्यू 1 आहे हे प्रूव्ह करायचंय की के जो आहे तो 1 आहे. कारण आधी आपण जेव्हा रेशोची व्हॅल्यू घेतो तेव्हा आपण के आहे असं आपण कन्सिडर करतो. तर के काहीतरी असते व्हॅल्यू, पण आपण के घेतो. मग त्याच के ची व्हॅल्यू इथे 1 आहे हे आपल्याला शो करायचंय. कळला क्वेश्चन? 3 रेशो इक्वल दिलेले आहेत. हो टीचर. आधी आपण तिन्ही रेशोची व्हॅल्यू केच कन्सिडर करायची आहे आणि तोच के 1 आहे हे मला प्रूव्ह करायचंय, हे शो करायचंय. तर हे एकदम सोपं आहे. बघूया, सोपं आहे. थोडं मॅन्युपुलेट करावं लागतं. नुसतं ऍड करा ह्या तिघांना, तुम्हाला व्हॅल्यू मिळून जाईल 1. बघूया आपण. मला फक्त कोणते रेशोज आहेत ते फक्त सांगा. इक्वल कोणते 3 रेशोज इक्वल आहेत? x upon 3x minus y minus z is equal to y. 3y minus z minus x is equal to z.
3z मायनस x मायनस y. बरोबर आहे? बरोबर का? येस मॅम. येस आता टीचर. आपण काय करायचं, या तिघांची तिन्ही रेशो teacher. 3 रेशोज इक्वल आहे, त्याची व्हॅल्यू आपण k कन्सिडर करूया. आता फक्त तुम्ही काय करायचंय, बाय थिअरम ऑन इक्वल रेशोज फक्त ऍड करा ह्यांना तिन्ही रेशोज ना. बाय थिअरम ऑन इक्वल रेशोज फक्त ऍड करा तिघांना पण. x प्लस वाय प्लस झेड तिघं पण ऍड करायचे. मगाशी कसं होतं, मगाशी आपण 2-2 घेतले, पण आता तिन्ही सोबत घ्या. कसंही तुम्ही आपल्याला हवं तसं मॅन्युप्युलेट करू शकता. आता इथे मी तिघांना पण ऍड करणार आहे, तिन्ही रेशोज ना ऍड करा. त्यामुळे होईल 3x मायनस वाय मायनस झेड प्लस 3y मायनस झेड मायनस एक्स प्लस 3z मायनस एक्स मायनस वाय. तिघांना ऍड जरी केलं तरी व्हॅल्यू काय राहणार आहे रेशोची? 1. नाही अजून 1 आलेली नाही. 1 आपल्याला k1 आहे हे प्रूव्ह करायचं. आता इथे काय होईल, x प्लस वाय प्लस झेड. आता इथे x ची टर्म एकत्र करूया, केलं तर काय होईल बघा, 3x नंतर हा मायनस एक्स आहे, हा पण मायनस एक्स आहे, म्हणजे 3x मायनस एक्स मायनस एक्स. बरोबर आहे? हे 3 झाले. नंतर हा मायनस वाय, वाय वाले एकत्र करू, मायनस वाय प्लस 3y आणि परत हा मायनस वाय मायनस वाय नंतर मायनस झेड मायनस झेड प्लस 3z प्लस 3z. असे मी एकत्र केले, एक्स एक्स वाले, वाय वाय वाले आणि झेड झेड वाले. आता काय होईल बघा, एक्स प्लस वाय प्लस झेड अपॉन, आता हे एकत्र करून मला ह्यांची उत्तर सांगा काय येते. आता 3x मायनस एक्स मायनस एक्स किती येतील? 3x मायनस एक्स किती? 3x मायनस एक्स म्हणजे हे 1 1 आहे इथे, 1x 1x. 3x मायनस 1x 2x 2x मायनस 1x 1x हा 1x x बरोबर, x आहे ना, म्हणजे याची व्हॅल्यू x आली. आता मायनस वाय प्लस 3y किती? मायनस वाय प्लस 3y हे 1 1 आहे इथे, मायनस 1y प्लस 3y 2y प्लस 2y प्लस 2y प्लस 2y आणि हा परत मायनस 1y वाय प्लस 2y मायनस 1y म्हणजे फक्त y. हा फक्त y प्लस y येईल, प्लस वाय 1 नाही लिहित आपण, फक्त y. आता हे मायनस झेड किती होणार? मायनस 1z मायनस 1z 2z काय? 2z प्लस 2z नाही, फक्त 2z नाही, प्लस 2z की मायनस 2z? प्लस 2z नाही, प्लस 2z नाही, मायनस नाही. 2z मायनस साईन येणार ना दोघांना पण, प्लस नाही. दोघांची साईन आपण काय करतो, ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये मोठ्या नंबरची साईन देतो, पण इथे दोन्हीची साईन सेम आहे आणि दोन्ही नंबर पण सेम आहे, मग तीच साईन द्यायची. मायनस 2z होणार, मायनस 2z प्लस 3z. टीचर 1z 1z येणार प्लस 1z, प्लस z कारण मोठ्या नंबरची साईन येणार. मोठ्या नंबरची साईन म्हणजे 3 ची साईन प्लस येणार आणि 1z म्हणजे नुसतं z आणि इज इक्वल टू k.
आता इथे हे पण x प्लस वाय प्लस झेड आलं, खाली पण x प्लस वाय प्लस झेड. हे काय होतील? न्यूमरेटर डिनॉमिनेटर मधून कॅन्सल कॅन्सल होणार आणि 1 वर कॅन्सल राहणार. होतील टीचर. म्हणजे k ची व्हॅल्यू किती आली? 1 k ची व्हॅल्यू 1. एक आहे. म्हणजेच 1. आपण e चे k घेतलेला, पण तोच k आता 1 आलेला आहे. Therefore, each ratio is equal to the value of each ratio is 1. कळलं? येस Yes. टीचर. येस टीचर. आता पुढचं. आता इथे देन शो दॅट, हे पण आपल्याला शो करायचं. a प्लस बी इज इक्वल टू a प्लस बी अपॉन 2. ऍक्च्युली इथे मध्ये असं पाहिजे की शो दॅट, देन शो दॅट इच रेशो इज इक्वल टू असं पाहिजे. त्यांनी शो दॅट इथे असं त्यांनी चुकून असा क्वेश्चन दिलाय. इथे असं पाहिजे की देन शो दॅट इच रेशो, जसं मगाशी होतं ना इच रेशो इज इक्वल टू 1, तसं इच रेशो इज a प्लस बी अपॉन 2. म्हणजे इथे आपल्याला k ची व्हॅल्यू ही दाखवायची, a प्लस बी अपॉन 2. कळलं का? मगाशी कसं होतं इच रेशो इज, शो दॅट इच रेशो इज द व्हॅल्यू ऑफ इच रेशो इज 1. तसं आपल्याला इथे आता द व्हॅल्यू ऑफ इच रेशो इज a प्लस बी अपॉन 2 असं प्रूव्ह करायचं. कळलं का? हो टीचर. हो टीचर. म्हणजे इथे आपल्याला काय करायचं आता, k ची व्हॅल्यू ही दाखवायची a प्लस बी अपॉन 2. जसं मगाशी आपण k ची व्हॅल्यू 1 दाखवली की नाही आता दुसऱ्या गणितामध्ये, तसंच इथे सुद्धा k ची व्हॅल्यू आपल्याला काय दाखवायचे, a प्लस बी अपॉन 2. 2. तर काय नाही करायचं, ऍड करा ह्याला फक्त. मगाशी जसं आपण ऍड केलं तसंच. मग ते कॉमन वगैरे करायचे, मग त्याच्यातून असं सगळं करून मग तुम्हाला तो k ची व्हॅल्यू येऊन जाईल बघा. इथे पण आता आपण जर हे रेशोज घेतले ax प्लस by ay प्लस bz असंच आहे ना? आता हे प्रत्येक रेशो k आपण कन्सिडर करू. आता बाय थिअरम ऑन इक्वल रेशोज त्यांना ऍड करूया आपण सगळ्यांना. ax प्लस by प्लस bx प्लस az प्लस ay प्लस bz अपॉन x प्लस y प्लस x प्लस z प्लस y प्लस z असं केले तरी व्हॅल्यू k राहते. बरोबर आहे? Yes, ma'am. काय Yes, करा, teacher. ए वाले एकत्र करू, म्हणजे ए ज्याच्यामध्ये आहे ना ते एकत्र करू आणि बी वाले एकत्र लिहूया. म्हणजे हा, म्हणजे मला ए कॉमन काढता येईल, ए कॉमन काढता येईल असं. म्हणजे हा 1 2 आणि हा 3 असं है ना. मग मी ते 3 एकत्र घेते, ax प्लस az प्लस ay आणि प्लस नंतर ay. बी वाले एकत्र करू, by प्लस प्लस bx bx प्लस प्लस bz. bz. आता इथे काय होईल बघा, हे सगळे 2 2 झाले, x पण 2 झाले, y पण 2, हे बघा x 2 y 2 z 2. इथे 2x प्लस 2y प्लस 2z प्लस 2y प्लस 2z इज इक्वल टू k.
आता याच्यातून बघा, याच्यातून काय कॉमन येतं, या तिघांमधून ए कॉमन आला, बरोबर आहे. ए Yes, एक्स teacher. प्लस झेड प्लस हो टीचर. वाय प्लस याच्यातून बी कॉमन आला, E x वाय plus प्लस एक्स प्लस झेड. x plus एक्स z. प्लस वाय प्लस झेड. आता इथे 2 कॉमन येईल तिघांमधून, राहील एक्स प्लस वाय प्लस y झेड. plus z. झेड. आता इथे ब्रॅकेट मध्ये एक आहे की इथे एक्स प्लस झेड प्लस वाय आहे, इथे वाय प्लस एक्स प्लस झेड आहे. हे मी जरा क्रमाने लिहिते, म्हणजे सगळे पॉझिटिव्ह साईन असल्या प्लस असल्यामुळे तुम्ही आधी मी एक्स लिहिते, मग प्लस वाय प्लस झेड लिहिलं तरी चालेल. इथे पण आधी एक्स प्लस वाय प्लस झेड, की जेणेकरून मला तो पण कॉमन काढता येईल. सांगते काय करायचंय. हे काय केलं कळलं, मी फक्त एक्स प्लस वाय प्लस झेड लिहिला, आधी एक्स लिहिला मग वाय प्लस झेड. आता या दोघांमध्ये पण काहीतरी कॉमन आहे. या दोघांमध्ये काय कॉमन दिसतंय, या म्हणजे हा पूर्ण एक टर्म आहे आणि हा दुसरा टर्म आहे, याच्यात काय कॉमन दिसतंय, Teacher जे x तुम्ही x कॉमन बाहेर y काढू शकता. हा teacher x y एक्स प्लस वाय प्लस झेड. प्लस वाय प्लस एक्स झेड. प्लस वाय प्लस झेड. z. मग काय करा तुम्ही, एक्स प्लस वाय प्लस झेड कॉमन काढूया आपण. एक्स दोघांमधून एक्स प्लस वाय प्लस झेड कॉमन काढल्यानंतर राहील काय, इकडचं काय राहिलं, याच्यातलं काय राहिलं, a राहिला टीचर. a एक्स प्लस वाय प्लस झेड बाहेर काढलं ए, आणि याच्यातलं काय राहिलं, b. a plus b. हा ए प्लस बी, आणि खाली आहे 2x प्लस वाय प्लस झेड. आता हे मल्टिप्लाय आहे, ते तुम्ही जे एक्स प्लस वाय प्लस झेड आहे ते काढून टाकू शकता न्यूमरेटर, पण ते कॉमन Teacher, ते काढल्यानंतरच हा एक्स प्लस वाय प्लस झेड कॅन्सल होणार आणि मग तुम्हाला के ची व्हॅल्यू मिळणार ए प्लस बी a अपॉन plus upon 2. a plus b upon 2. म्हणजेच आपण काय काय दाखवलं की इच रेशो, प्रत्येक रेशो जे आहे, इच रेशो इज इक्वल टू 1 a ए plus b प्लस बी upon 2. अपॉन 2. प्रत्येक म्हणजे प्रत्येक रेशोची व्हॅल्यू ए प्लस बी अपॉन 2 आहे, कारण के आपण दाखवला ना, के ची व्हॅल्यू ए प्लस बी अपॉन 2 आली. ठीक आहे. Yes, teacher. कळलं, हे सोपं आहे, ऍड करायचं फक्त, मग कॉमन काढा आणि मग कॅन्सल करा. पाचवं घेऊया आधी, मग चौथं घेऊया, कारण पाचवं पण तसंच आहे. देन शो दॅट एव्हरी रेशो, प्रत्येक रेशो एवढा, म्हणजे के ची व्हॅल्यू ही दाखवायची तुम्हाला एक्स अपॉन वाय. ठीक आहे, तसंच आहे. Yes, teacher. चौथं जे आहे ते आधीच्या सारखं आहे, चौथं हे दुसऱ्यासारखं आहे, दुसऱ्या नाही पहिल्यासारखं आहे चौथं गण. दुसरं, तिसरं आणि पाचवं, दुसरं, तिसरं, पाचवं आपल्याला इच रेशो, एव्हरी रेशो, म्हणजे के ची व्हॅल्यू आपल्याला दाखवायची. आणि पहिल्यामध्ये आणि चौथ्यामध्ये तुम्हाला काहीतरी 3 रेशो इक्वल प्रूफ करायला सांगितले. बघा पहिल्यात पण तेच सांगितलं, पहिल्यामध्ये इच रेशो असं नाही क्वेश्चन आहे, हे असं आपल्याला इक्वल दाखवायला सांगितलं. पण दुसऱ्यामध्ये आपल्याला इच रेशो इज इक्वल टू असं करायचं, प्रूफ करायचं. ठीक आहे. पाचवं पण सोपं आहे, फक्त पाचव्यामध्ये थोडस आणखी ऍडिशनल काय आहे ते सांगते. मला फक्त ते रेशो सांगा, कारण ते मला आता लक्षात नाही. 3x - 5 आहे. टीचर पाचव्याचा का? हा 5. चौथं सांगते, पण हे सेम तसंच आहे, इच रेशो अपॉन 5z प्लस 3y is equal to x plus 5z plus upon y minus y 5 minus 5x is equal to yz upon xz. x minus z. X minus Y? z, teacher.
minus z y minus z upon x minus z. बर. आणि आपल्याला शो करायचं की इच रेशो इज इक्वल टू एक्स अपॉन ए, म्हणजे के ची व्हॅल्यू इच रेशो एक्स अपॉन वाय दाखवायचं आहे, म्हणजे के ची व्हॅल्यू एक्स अपॉन वाय आपल्याला प्रूव्ह करायची. मग आधी आपण सांगूया की हे प्रत्येक रेशो के आहे आणि यानंतर के ची व्हॅल्यू आपल्याला एक्स अपॉन वाय ही प्रूव्ह करायची. आता एक्स अपॉन वाय जर मला प्रूव्ह करायची आहे तर इथं होतं काय बघा, इकडे लक्ष द्या. वरती के ची व्हॅल्यू, ज्यांच्याकडे आवाज आहे त्यांनी प्लीज म्यूट करा. के ची व्हॅल्यू एक्स अपॉन वाय. तर अक्षराचा मायकॉन म्यूट करा, म्यूट. म्यूट करा प्लीज. आता इथे मला के एक्स अपॉन वाय पाहिजे, बरोबर आहे. म्हणजे वरती मला एक्स राहायला पाहिजे न्यूमरेटर मध्ये आणि खाली डिनॉमिनेटर मध्ये वाय राहायला पाहिजे, बरोबर आहे. तर वरती जर एक्स राहायला पाहिजे तर वाय आणि झेड जायला पाहिजेत वरचे. आता वाय आणि झेड जर वरचे जायला पाहिजे तर इथे वायचं टर्म -5y आहे आणि इथे एक्स असू दे, एक्स एक्स पाहिजे आपल्याला, कारण वरती एक्सच राहायला पाहिजे. वाय झेड जायला पाहिजे, हे पण जायला पाहिजे. मग हे जातील कधी माहितीये का, हे -5y आहे पण हा इथे फक्त वाय आहे. मग -5y आणि वाय नाही जाणार. जर इथे 5y असता ना 5y, तर मग ते कॅन्सल होतील आपण ऍड केले की, बरोबर आहे. यस टीचर. बरोबर की नाही. हा, तर झेड पण कधी जाईल, इथे प्लस झेड आहे, हा +5z आहे इथे आणि हा -z आहे. हा +5z आणि -1z नाही जाणार. जर इथे 5 आलं तर तो जाईल. म्हणजे मला काय करायचं माहितीये थोडक्यात, मला इथे या रेशोला, तिसऱ्या रेशोला मला काय करावं लागेल टीचर 5 ने मल्टीप्लाय. 5 ने मल्टिप्लाय करा. 5 ने मल्टिप्लाय करताना वरती आणि खाली दोन्हीकडे तुम्ही मल्टिप्लाय करायचं. तरी सुद्धा रेशो केच राहतो. आपण बघितलं कुठल्याही रेशोला आपण किती नाही मल्टिप्लाय केलं, ऍड केलं तरी पण रेशोची व्हॅल्यू केच राहते. मग मी फक्त तिसऱ्या रेशोला 5 ने मल्टिप्लाय करते. मग काय मिळेल मला 3x. नंतर मी त्यांना ऍड करते, नंतर मी थेरम ऑन इक्वल रेशो वापरणार. टीचर 5y minus z is equal to 5x minus z. 5z, 5y minus 5z, 5x minus 5z. तरी पण केस आहे. 5z. आता बाय थिअरम ऑन इक्वल रेशोज, बाय थिअरम ऑन इक्वल रेशोज तुम्ही ऍड करा फक्त. मला काय मिळेल 3x minus 5y plus x plus 5z plus 5y minus 5z. तुम्ही हे स्वतःहून सोडवायचा प्रयत्न करा. गणित सोपं आहे, काही नाही त्याच्यामध्ये वेगळं. यस टीचर. आता इथे होईल काय, इथे झालं काय, आता हा -5y आणि हा +5y कॅन्सल होणार. त्यानंतर हा 5z, हा -5z कॅन्सल झाला, बरोबर आहे. यस टीचर. खाली पण यस टीचर. खाली हा 5z आणि हा -5z आणि -5x + 5x. फक्त y वरती फक्त x वाले टर्म राहिले आणि खाली फक्त y वाले टर्म राहिले. वरती काय काय राहिले, टीचर वर 3x 4x आणि खाली 4y. वरती किती येणार 4x. टीचर 4x upon 4y. 3x, 4x/4y. 3x plus x.
एक 4 कॅन्सल होणार. मग के ची व्हॅल्यू X किती आली? X upon Y. X upon Y. म्हणून therefore each ratio is equal to X upon Y. each ratio X upon Y आला आपला. K आधी आपण घेतलेला, पण तीच K ची व्हॅल्यू X upon Y आली. म्हणजे each ratio is equal to X upon Y. बरोबर? कळलं? Yes, teacher. सोपं आहे की कठीण आहे? सोपं आहे teacher. आता आपलं आहे चौथं बघ. सोपं आहे. चौथं बघूया आपलं राहिलेलं. चौथं पण सोपं आहे, ते तुम्ही स्वतःहून पण सोडवू शकतात. फक्त आता आपण वेगवेगळ्या गोष्टी घ्यायला लागतील. म्हणजे आपण आता एकत्र त्यांना ऍड नाही करायचं. तर जे मला जसं पाहिजे त्याप्रमाणे तसे रेशो घेऊन त्यांना ऍड किंवा सबट्रॅक्ट करायचं. ठीक आहे. आता आपल्याला हे 3 रेशोज दिलेले आहेत इक्वल. y प्लस झेड इज इक्वल टू a, z प्लस एक्स अपॉन b, y प्लस झेड अपॉन a इज इक्वल टू z प्लस एक्स अपॉन b इज इक्वल टू x प्लस y अपॉन c. आणि आपल्याला हे शो करायला सांगितलं. बघूया आपण. सोपं आहे हे पण. y plus z upon a is equal to x plus z upon b is equal to x plus y upon c. असं आहे ना? हे आपल्याला गिवन आहे. असंच आहे ना? Yes, teacher. असंच आहे. Sorry. आणि आपल्याला शो काय करायला सांगितलंय? शो दॅट X upon B plus C minus A is equal x to upon b plus c Is minus equal a to Y Y upon is C equal plus to A minus B upon C A plus A minus B. is equal to Z upon A plus B minus C. आता सोपं आहे हे, काय नाही. आता हे सगळे बघा, आपण जे गिवन आहे ते घेऊया. गिवन मध्ये आपल्याला हे 3 रेशोज इक्वल दिलेले आहेत. y प्लस झेड अपॉन a इज इक्वल टू एक्स प्लस झेड y अपॉन c. हे आपण k कन्सिडर करू, k घेऊया. ठीक आहे, कारण 3 रेशोज इक्वल. आता पहिलं मला काय शो करायचंय बघा, हे याची व्हॅल्यू आधी काढा. पहिल्याची याची व्हॅल्यू वेगळी काढा. जसं आपण तिथे पण तेच केलेलं पहिल्या गणितामध्ये. याची व्हॅल्यू काढली ती k आली. त्यानंतर याची व्हॅल्यू काढली ती पण k आली. आणि याची पण व्हॅल्यू k आली. तिघांची पण व्हॅल्यू k आली. मग आधी आपण एकेकाची व्हॅल्यू काढूया. आधी आपण पहिला जो रेशो आहे x अपॉन b प्लस c मायनस a, त्याची व्हॅल्यू मला कशी मिळेल? तर त्याची कशी मिळेल? डिनॉमिनेटर काय आहे? b प्लस c मायनस a. आता आपल्याला जे गिवन आहेत त्याच्यामध्ये a डिनॉमिनेटर आहे, एकाचा b आहे, एकाचा c आहे. मग मला इथे हा जो डिनॉमिनेटर आहे b प्लस c मायनस a, तो कसा मिळेल? b म्हणजे हा रेशो b जो आहे तो इथे ह्या रेशो मध्ये मधल्या. मग या रेशो मधून या रेशो मध्ये हा रेशो, तिसरा रेशो काय करावा लागेल? b प्लस c आहे आणि मायनस a आहे. हा, म्हणजे दुसरा आणि तिसरा 2 अधिक 3 आणि वजा 1 असं करावं लागेल. म्हणजे दुसऱ्या रेशो मध्ये तिसरा रेशो मिळवायचा आणि त्याच्यामधून पहिला रेशो काय करायचा? वजा करायचा, मायनस वजा. तर मला ते मग ते क्रमाने मी आधी लिहून दुसरा रेशो लिहिते. एक्स प्लस झेड आपल्याला जसं हवंय त्याप्रमाणे ते मॅन्युप्युलेट करायच्या गोष्टी. कारण थेरम ऑन इक्वल रेशोज काय आहे, तुम्ही कसंही करा ना तुम्हाला व्हॅल्यू केच मिळणार. मग मला b प्लस सी मायनस ए पाहिजे ना, मग मी पहिला b वाला घेतला, मग c वाला घेतला आणि मग a वाला घेतला. आता
हे तर सगळे मी केच व्हॅल्यू आहे सगळ्यांची. मी फक्त इकडचे तिकडे मला जसे पाहिजे ते क्रमाने लावले. आता मी त्याच्यावर थिअरम वापरते. बाय थिअरम ऑन इक्वल रेशोज. इक्वल रेशोज. आता थिअरम ऑन इक्वल रेशोज मध्ये मी सगळे ऍड नाही करणार. हा, थिअरम ऑन इक्वल रेशोज वापरताना सगळे ऍड नाही करायचेत मला पहिले 2 ऍड करायचे आणि तिसरा जो आहे तो मला मायनस करायचा आहे. हे बरोबर लिहिलं मी आता? यस टीचर. हो टीचर. यस टीचर. तर काय झालं बघा, आता इथे वरती तुमचा या दोघांची साइन चेंज होणार कारण सबट्रॅक्शन केलं. -y - z. बरोबर आहे? हे -y - z आलं. हो टीचर. हा प्लस Yes, y ma'am. मायनस y गेला, प्लस z मायनस z गेले. बरोबर आहे? यस टीचर. हो टीचर. मग काय आलं वरती? x प्लस x म्हणजे 2x आलं. b प्लस c मायनस a इज इक्वल टू k. बरोबर आहे? यस. आता फक्त आपल्याला काय हवंय? एक्सच हवंय. इथे 2x आलंय, मग तो 2 तिकडे घेऊन जा त्या बाजूला. हा x इथेच ठेवा. b प्लस c मायनस a हा 2 जो आहे ना हा मल्टिप्लाय आहे, इकडे आणून डिवाइड होणार. म्हणजे आता तुमचा हा जो रेशो आहे ना, या रेशोची व्हॅल्यू जी आहे ते k2 जो आहे तो खाली गेलेला आहे. याला 1 द्या. इक्वेशन 1. आपल्याला फक्त काय दाखवायचे? ते 3 रेशोज इक्वल दाखवायचे. आता काय करा नंतर? आता आपल्याला दुसरा रेशो घ्यायचा आहे. y अपॉन c प्लस a मायनस b ची व्हॅल्यू काढायची. पहिला मी आधी हा c वाला घेईन रेशो, मग a वाला आणि मग b. बरोबर आहे? तुम्ही प्रूफ करा बघा, हीच व्हॅल्यू येते का? k/2 k अपॉन 2 येते का बघा. c प्लस a मायनस b साठी सॉल्व्ह करा. पहिला c लिहा, मग हा a चा रेशो लिहा, मग b चा रेशो मायनस करा त्याच्यात. टीचर 2y अपॉन c प्लस a मायनस b. हा, मग तो 2 तिकडे न्या, मग तो k अपॉन 2 होणार. म्हणजे त्या रेशोची व्हॅल्यू पण k/2 आली. मग इथे तुम्ही सिमिलरली तिघांची पण व्हॅल्यू तुम्हाला सेम मिळणार, k/2 k/2 k/2. म्हणून मग तुम्ही काय सांगू शकता की z अपॉन व्हॅल्यू k/2 मिळणार. हे 2 आणि हे 3. म्हणून बाय 1 2 3 तिन्ही इक्वेशन वरून सगळ्यांची तिघांची बाय 2 आली. याचा अर्थ हे तिन्ही रेशोज इक्वल आहेत. Therefore, from 1, 2 and 3, x upon b plus c minus a is equal to y अपॉन c प्लस a मायनस z b. upon a plus b minus c. हे तिन्ही रेशोज इक्वल आहेत. कारण या तिघांची व्हॅल्यू k/2 आलेली आहे. यस टीचर. किंवा ही नाही लिहिली तरी चालेल, कारण तिन्ही इक्वल फक्त आपल्याला दाखवायचं. कळलं सगळ्यांना? यस टीचर. ठीक आहे, आपली वेळ पण संपली टीचर. आणि ही एक्सरसाइज जेवढी गणित झाले तेवढी सोडवायची, ग्रुपवर पाठवायची. ठीक आहे. होमवर्क काय आहे? नंतर आपण कंटिन्यू प्रपोर्शन शेवटची एक्सरसाइज. मॅम होमवर्क
गुड नाईट. बाय तिसरा टीचर. आणि आपण कोणता होता प्रश्न? तिसरा प्रश्न जो आपण आता सोडवला तो सॉल्व्ह करायचा एव्हरीवन, गुड नाईट. आणि ग्रुपवर पाठवायचा. थँक्यू टीचर. गुड नाईट. बाय टीचर. थँक्यू. Bye, गुड teacher. नाईट. Bye Bye, teacher, ma'am. thank you, good night, bye. Bye teacher, Bye. thank you, good night. Thank you.